मस्त आहे, खूप मस्त आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज सकाळचे 5:55 झालेले आहेत आणि मी निघालोय एका ठिकाणी. लवकरच कळेल तुम्हाला पिऊनी या ब्लॉगमध्ये, कारण मी एकटा ट्रॅव्हल करणार आहे. तर बघत राहा, मी सांगेल तुम्हाला मी कुठे जातोय. तर पण ती सिटी आहे माउंटन्समध्ये, तिथं खूप मस्त व्ह्यू आहे, दिसेल तुम्हाला लवकरच. तुम्ही बघू शकतात माझी उबर आलेली आहे आणि मी आता निघतो आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर मी आता उबरमध्ये बसलेलो आहे. सकाळचे 6 वाजले बरोबर. मी पिकअप ऑलरेडी शेड्यूल केला होता कालच आणि बरोबर बघा, तुम्ही बघू शकतात 6 वाजता बरोबरच उबर ड्रायव्हरने मला पिक केलेलं आहे. आता माझ्या उबरमध्ये एक स्क्रीन पण आहे. त्या स्क्रीनवर दिसतं की माझं डेस्टिनेशन, माझा ड्रॉप ऑफ टाईम काय काय आहे. मला आता 31 मिनिट्स लागणार आहेत एअरपोर्टला जायला अजून. तर गेस करा उबरचे मी किती पैसे पे केले असतील. मी तुम्हाला दाखवलंच राईट समकार, बट गेस करा मी किती पैसे पे केले असेल उबरचे. इंडियात उबर, ओला हे खूप स्वस्त वाटतं, बट इकडे आमच्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह वाटतं उबर. 1000 years later. मी एअरपोर्टवर आलो आहे आता. माझ्या फ्लाईटचा टाईम आहे 7:45 आणि आता झालेलं आहे 6:32. सो बघू, आता सिक्युरिटी चेक करतो आणि जातो. इथे एअरपोर्टवर डिफरंट लाईन्स असतात. TSA, प्री चेक, क्लिअर आणि स्टँडर्ड पॅसेंजर. तर मी तर काही एक्स्ट्रा पैसे पे करत नाही. असं बघू शकता की सध्या तर कुठेच गर्दी नाही आहे. तो माझं लायसन्स एक्सपायर झालं आहे, त्यामुळे मला माझा पासपोर्ट कॅरी करावा लागतो आहे. बट जनरली फक्त लायसन्सवरच तुम्ही US मध्ये ट्रॅव्हल करू शकता. आता माझं सिक्युरिटी चेक झालेलं आहे. कोलंबस एअरपोर्ट छोटं आहे आणि त्याच्यात हे टर्मिनल तर खूपच छोटं आहे. मला 5 मिनिट लागले फक्त. पहिले कॉफी घेतो. आता अजून खूप टाइम आहे बोर्डिंगसाठी, सो मी कॉफी घेतो आणि जातो पुढे. मी गेटवर बसलो आता. C56 बघू शकता तुम्ही आता इथे. आणि आता जस्ट वेटिंग गेम आहे. मी फ्लाईटमध्ये बसलेलो आहे आता आणि जसं की तुम्ही बघू शकता माझी हाईट 6 feet 2 inches आहे आणि मी एक्स्ट्रा लेग स्पेसची सीट घेतलेली आहे, कारण की लॉंग फ्लाईट आहे 4 hours. सो मला एक्स्ट्रा लेग स्पेसची सीट हवी होती. बोर्डिंग कंप्लीट झालेली आहे आणि माझ्या बाजूला कोणीच बसत नाही आहे. सो मी लकी आहे की मला एक्स्ट्रा लेग स्पेसची पण सीट मिळाली आहे आणि बाजूला पण कोणी नाही आहे. फ्लाईट छान जाणार आहे असं वाटतंय आता. तर मी आता लँड झालं माझ्या डेस्टिनेशनला आणि मला एक कळत नाही की लँड झाल्या लोक असे रेडी का राहतात, अजून वेळ जायला. There's a 3:30 Awesome. and a 2:20. Thank you so much. हो, मी आलो आहे माझ्या डेस्टिनेशनला. तुम्ही अजून पण जर गेस केलं नसणार तर मी आलो आहे सॉल्ट लेक सिटीला. ही माझी वर्क ट्रिप आहे, सो त्यामुळे मी एकटा आलेलो आहे. पियू नाही आहे माझ्यासोबत. पियू, मी तुला मिस करतो, खरंच मिस करतो. पाण्याची ताण लागली. सो Just this, please. सॉल्ट लेक सिटीचं एअरपोर्ट खूप छान आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो. मी सेकंड टाइम येतो इथे. तुम्ही बघू शकतात की किती छान आहे सॉल्ट लेक सिटीचं एअरपोर्ट. आता मी एक रेंटल कार बुक केलेली आहे माझ्यासाठी नेक्स्ट 4 डेजसाठी. आता जाऊन रेंटल कार पिक करणार आहे. कशी पिक केली ते तुम्हाला दाखवतो. सो गाडी घेऊन झाली का ते अशी चेकआउट करतात. मला लायसन्स दे. थँक्यू, बाय. मला लागली आहे भूक, सो मी आलो आहे पांडा एक्सप्रेसला. माझं फेवरेट प्लेस आहे. सो पांडा एक्सप्रेसमध्ये मी घेतलंय ऑरेंज चिकन, कांपाव चिकन, चाउमिन अँड राईस. आणि मी एक एग रोल पण घेतलाय. मी पे केलेलं आहे $13 पे केलेले आहे. ते खूप यम असतं, मला खूप आवडतं. सो आजचं माझं काम झालं आहे. आता मी हॉटेलवर जायला निघतोय. खूपच छान वातावरण आहे. थंडी पण नाही आहे, जास्त गरम पण नाही आहे. सो मी आता हॉटेलवर जातो, थोडासा रेस्ट करतो आणि मग डिनरला जाईल. डिनरला मी तुम्हाला दाखवेल की मी कुठल्या हॉटेलला जातो आणि काय घेतोय. मी आता हॉटेलवर पोहोचलोय. चला मी तुम्हाला माझा रूम दाखवतो. एंट्री केल्या छान इथे कामासाठी टेबल आहे की जिथे बसून मी काम करू शकतो. इथे एक त्यांनी मस्त काउच दिलेला आहे. कॉफी मशीन आहे, आईस बकेट, ग्लास,
इथे फ्रीज आणि मायक्रोवेव्ह आहे. छान टीव्ही आहे जो मी कधी बघणार नाही आहे इथे असल्यावर, घरी पण बघत नाही. 2 बेड आहेत. वॉशरूम आहे छान. आम्ही वॉशरूम. इथून मस्त सिटी व्ह्यू दिसतो बघा, माउंटन व्ह्यू. नक्की सांगा मला तुम्हाला हॉटेल कसं वाटतं ते कमेंट्स मध्ये. ओके भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. सो मी आता डिनरला निघालोय. 6 PM झालंय तिथे. हॉटेलच्या बाजूलाच आहे. सो मला 4 मिनिटचा वॉक आहे फक्त इथून. पण बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल बघा किती छान व्ह्यू दिसतो इथे. मी या हॉटेलमध्ये थांबलोय आणि माझं रेस्टॉरंट आहे ते तिथे खाली आहे त्या साईडला. माझी कलिग येते आहेत 2 मिनिटात, तर मला वेळ आहे. तुम्हाला एक सांगतो, टी बार अमेरिकेत कधीच चहा पिऊ नका. एकदम म्हणजे एकदम भंगार, सगळ्यात भंगार, बिलकुल पथेटिक. अमेरिकेत कधीच चहा घ्यायचा नाही. म्हणजे लिटरली चहाच्या नावावर काही पण विकता हे लोक. कोणीच नका पिऊ चहा इथे. आज मी इथे जातोय डिनरला. सो मी व्हिएतनामीज बिस्ट्रो, व्हिएतनामीज फूड आहे. सो लेट्स ट्राय कसं येतं. तो हा मेन्यू आहे. मी या मेन्यू मध्ये आता बहुतेक तरी मी ग्रिल चिकन ब्रेस्ट मागवणार आहे. सोबत राईस येईल आणि सॅलड येईल. बघू आता. डिनर येईल लवकरच, दाखवतो मी तुम्हाला कसं असतं. हे माझं चिकन आहे, बघू शकतात तुम्ही. हो, माझा डिनर झाला आता. तर मी चाललोय हॉटेलवर. ऑलमोस्ट 8 वाजलेले आहेत तिथे. मी बघू शकता अजून पण किती उजेड आहे. 8 वाजता रात्रीच्या. उद्या माझा प्रोजेक्ट आहे सकाळी आणि आजचा दिवस पण खूप लॉंग होता माझ्यासाठी. इथे 8 वाजलेत म्हणजे आता कोलंबस मध्ये 10 वाजले असतील. मी खूप थकलोय आता. सो मी जातो, झोपतो आणि तुम्हाला उद्या दाखवतो मी अजून मी उद्या काय काय करेल ते. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि मी रेडी आहे डे 2 साठी. आता मी जातो खाली हॉटेलमध्ये, ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर कॉफी घेतो आणि मग ऑफिसला 7 वाजेपर्यंत पोहोचायचा एम आहे माझा. इथून 20 मिनिट ड्राईव्ह आहे. सो चला दाखवतो मी तुम्हाला आज काय करतो. गंमत झाली. ब्रेकफास्ट 6:30 पासून स्टार्ट होतो आणि मी लवकर आलोय. अजून 6:20 झालेले आहेत. तर मी फक्त ॲपल आणि मी बनाना घेतलेला आहे. ओके, त्यांनी ब्रेकफास्ट लावला आहे. 6:30 झालेले आहेत. तर दाखवतो आता मी ब्रेकफास्ट काय असतं. इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट आहेत, दही आहेत, चॉकलेट मिल्क आहेत. मी घेईल 1-2 आता. नंतर हे सिरियल आहेत, ओटमील आहे, ओट्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात तुम्ही टॉपिंग्स ऍड करू शकतात. नंतर मफिन्स आहेत, बेगल्स आहेत, याला बेगल म्हणतात. हे ऑमलेट आहे, हे पण अंडच आहे. सॉसेज बिस्किट नाही याच्यामध्ये सॉसेज आहे, म्हणजे याच्यात पोर्क आहे याच्यामध्ये. हे पण तेच आहे, बघू शकता. पोर्क आणि टर्की. ते चीज आहे, फ्रुट्स आहेत. मिक्स फ्रूट लिहिलंय पण एक पण मिक्स फ्रूट नाही, एकच फ्रूट आहे ते. हे तुम्ही आता खाल्लं. ज्यूस आहेत आणि हे बघा, हे वॉफल आहे. हे वॉफलचं बॅटर आहे. इथे वॉफल मेकर. तर तुम्हाला काय करावं लागतं, इथे एक कप घ्यायचा, एक कपला इथे ठेवायचं आणि कपमध्ये हे बॅटर टाकलं की तुम्ही ते दिलेलं असतं बघा कुठपर्यंत याला फिल करायचं आहे आणि ते नंतर पोर करायचं. याला पोर केलं का तुम्ही याला असं बंद करू शकता आणि 2 मिनिट लागतात त्याला. ते टायमर पण असतो दिलेला, 2.5 मिनिट लागतात. आणि इकडे कॉफी आहे. चला मी ब्रेकफास्ट घेतो आता. हा माझा ब्रेकफास्ट आहे. फ्रुट्स आहेत, एग्स आहे, नंतर मिल्क घेतलंय मी आणि हे दही घेतलेलं आहे. सो चला आता मी खातो पटकन आणि निघतो. घाईमध्ये पाडलं पण मी. ओके. Hi, welcome to Starbucks. What can I get started for you? Hey, can I just get a grande cappuccino, please? Anything else for you? No, that's it. Okay, we'll see you up here with your total. Okay, thank you. माझ्या पुढे अजून 3 कार आहेत. बघा आता मला दाखवत आहे की मला ऑफिसला पोहोचायला 7:02 होतील. आता 6:47 झालेले आहेत. नमस्कार मंडळी. माझं काम झालंय आणि मी आता काम संपल्यानंतर इथे एक बॉनीव्हिल सॉल्ट फ्लॅट्स म्हणून आहे. म्हणजे काय की हे आता मी तुम्हाला दाखवेल. माझ्या मागे बघा, हे सगळं सॉल्ट आहे, हे सगळं मीठ आहे. फ्लॅट्स म्हणतात याला. सगळं मीठ आहे. सो आम्ही आता चालणार आहोत त्याच्यावर. हे सगळं मीठ आहे. इथे बघा,
सगळं मीठ आणि हे उन्हामुळे खूपच ब्राईट दिसतंय. मागे माउंटन्स आहेत सगळे, त्यांच्यावर स्नो दिसू शकतो तुम्हाला सगळीकडे बघणार इथे. तर हे सगळं मीठ आहे. खूप छान जागा वाटते. लिटरली डोळे खूप बंद राहत आहेत कारण की काहीच दिसत नाही, खूप ऊन आहे इथे आणि याच्यामुळे खूप ऊन रिफ्लेक्ट होत आहे. इथे काही लोक आहेत ते पण एन्जॉय करतायत. खूप भारी वाटते इथे, एकदम मस्त. बघू शकतात तुम्ही लांब लांब पर्यंत सॉल्ट फ्लॅट्स आहेत इथे आणि त्यात क्लाउड्स पण छान आहे आणि आज थंड पण नाही आहे जास्त. खूप भारी वाटलं इथे येऊन. सो मित्रांनो, आमचं सॉल्ट फ्लॅट फिरून झालेलं आहे. तर आम्ही आता परतीच्या मार्गाला निघालो होतो आणि आउट ऑफ नोवेअर इथे एक गॅस स्टेशन तर फार हार्डली सापडतं आम्हाला की गॅस भरायला. पण बघा मला काय सापडलं इथे, इंडियन रेस्टॉरंट. आउट ऑफ नोवेअर कुठेच नाही आणि इंडियन रेस्टॉरंट आहे इथे. बघू, मी ट्राय करतो काही आहे का बघतो खायला. लेट्स सी. तुम्ही बघू शकता असं की गॅस स्टेशनच्या मध्येच यांनी एक रेस्टॉरंट उघडलेलं आहे. एवढं खास नाही आहे बट आता काम चलाव काहीतरी तर आहे इथे खायला. मी समोसा आणि समोसा चाट मागवलेली आहे. मी इट्स ओके बट आउट ऑफ नोवेअर मिळाला मला फूड. सो खूप छान आहे. ट्राय करतोय. भूक लागली होती असं पण. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे सॉल्ट लेक सिटीच्या चर्चमध्ये. मला आता कळलं की सॉल्ट लेक सिटी हे खूप असं रिलिजियस आणि काहीतरी चर्चचं उगम स्थान, काहीतरी सारे चर्च आणि म्युझियम आहे चर्चचं इथे. सो हे एक चर्च आहे ज्याच्यात कोणाला एंट्री नाहीये, पण मी तुम्हाला एक दाखवतो मध्ये. आता जिथे एंट्री ते दाखवतो की तिथे किती छान आहे मध्ये आणि चर्चच्या स्टेप्स किंवा चर्चमध्ये कसं सजवलेलं आहे, त्यांनी कसे प्रॅक्टिस करतायत ते. तर मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते मध्ये. खूप सुंदर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे चर्चचं बाहेरून. आपण थोड्याच वेळात मध्ये जाऊया. अजून एक कन्स्ट्रक्शन चालू आहे चर्चचं, ते समोर दिसतंय बघा तुम्हाला. तर अजून पब्लिकली ते ओपन नाही केलेलं आहे. या चर्चच्या मध्ये जाऊया आपण. असं म्हटलं जातं की हा जो गाय आहे इन द मिडल, यानेच ते चर्च बनवलेला आहे. जीजसने याला सांगितलं की तू चर्च बनव म्हणून त्याने चर्च बनवला. अशी काहीतरी स्टोरी आहे जी मला माहिती नाहीये. आणि अजून एक इथे काहीतरी स्टोरी लिहिली आहे इथे. पॉज करून बघू शकतात तुम्ही. इकडे पण एक आहे. हे फॅमिली सर्च लायब्ररी आहे. इथे म्हणतात की आपले अँसेस्टर्सची सगळी हिस्ट्री सापडते की तुम्ही कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत. तर मला नाही वाटत आपलं काही असेल इथे, पण जाऊन बघतो आहे का काही इथे. ओके, तर चला आपण पाहू की माझ्या फॅमिलीबद्दल किंवा कोणाच्या फॅमिलीबद्दल काही सापडतंय का. एशियामध्ये येतो. चायनीज नको, जपनीज नको, कोरिया नको, साऊथ ईस्ट एशिया. अरे इंडिया कुठे येतं नाही. इंडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड. चलो कॅन्सल, बाय. बघा केवढे लोक आपल्या त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीबद्दल जाणून घ्यायला उत्सुकता आहे ते. बट आमच्या फॅमिलीबद्दल तर काही इन्फॉर्मेशन नाही यांच्याकडे. सो आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे. बाय. तो एक्सपिरियन्सचा फ्लॉप होता, काही मजा नाही आली. बट इट्स ओके. बाकी लोकांना त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीबद्दल कळतं. सो बाकी लोक येतात चेक करतात त्यांची फॅमिली हिस्ट्री. चला आता डिनरला जाऊ आणि बघू आता मी काय ऑर्डर करतो डिनरला. डिनरला आलोय आज इथे. सोल अगावे मेक्सिकन फूड आहे. बघू कसं असतं ते. लेट्स गो. संपला आजचा दिवस. खूप मजा आली. काम केल्यानंतर फिरायला गेलो आणि आता जेवण करून घरी आलो. बट खूपच लॉंग होता. सकाळी 5:30 वाजेपासून ते आता 9:30 वाजेपर्यंत. आता थकलोय. आता झोपतो मी आणि पण तुम्हाला उद्या दाखवेल मी अजून उद्या काय करतो ते. स्टे ट्यून राहा. बाय. गुड मॉर्निंग. न्यू डे आहे, न्यू बिगिनिंग
अमेरिकेत असं म्हणतात अनदर डे अनदर डॉलर. सो लेट्स गेट इट. मी आता स्टारबक्सच्या ड्राईव्ह थ्रू मध्ये आहे. परत कॉफी घेतो आणि निघतो. आज लेट झालेला आहे. मी 7:20 झालेलं आहे इथे. 7:30 पर्यंत पोहोचेल मी. बघू आता काय. Can I just get a grande cappuccino, please? Grande cappuccino. Yeah. Anything else for you? No, that's it. You got it. What's yesterday? Thank you. नमस्कार मंडळी, माझं काम संपलं आहे. आता मी निघालो ऑफिसमधनं, तर मी म्हटलं लंच घेतो. माझं काम लवकर संपलं, तर मी उद्या निघणार होतो ॲक्च्युली सॉल्ट लेक सिटीवरनं, पण मी फ्लाईट चेंज केली आणि मी आज निघणार आहे. सो मला हॉटेलमध्ये येऊन माझं सामान पिक करावं लागला आणि मी चेकआउट केलं हॉटेलमधनं. सो आता मी लंच करतोय, तर मी दाखवतो मी काय खातोय. हे मी कॅफे जुपासला आलो आहे. हे एक हेल्दी राईस बोल खाऊ शकता तुम्ही इथे. सो जसं की तुम्ही बघू शकता, मी एक हेल्दी प्रोटीन बोल घेतला. या प्रोटीन बोलमध्ये तुम्हाला दिसू शकतं अवोकाडो आहे, नंतर बीन्स आहेत, टोमॅटो आहे, चिकन आहे, ग्रीन बीन्स आहेत आणि खाली राईस आहे. त्याच्या राईसच्या खाली पण त्यांनी केल टाकलेलं आहे. सो त्याच्यात सोबत सॅलड ड्रेसिंग्स आहेत. मी ड्रेसिंग्स याच्यावर टाकून खातोय असं. नंतर ब्रेडचा एक तुकडा आहे, नंतर चॉकलेटची स्ट्रॉबेरी आहे आणि मी एक फ्रेशली स्क्वीज्ड ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. तर या सगळ्यासाठी तुम्ही बघू शकता मी पे केलेले आहे $17.23. खूपच छान टेस्ट आहे, आवडलं मला. मी पूर्ण ड्रेसिंग टाकलं आहे सॅलडमध्ये. मी 8 out of 10 रेटिंग करेल याला. मस्त आहे, खूप मस्त आहे. मी एअरपोर्टवर आलो आहे आता. मी रेंटल कार परत केली आणि चेक इन केलं. माझी फ्लाईट आता 5-5:30 वाजता आहे. म्हणजे कोलंबसमध्ये 7:30 वाजले असेल जेव्हा, आणि कोलंबसमध्ये रात्रीच्या 11 वाजता पोहोचेल मी. एक दिवस लवकर चाललो आहे घरी, त्यामुळे खूप आनंद आहे. लवकर संपली ट्रिपचा. मी आता एअरपोर्टवर बसतोय, थोडंफार व्हिडिओ एडिटिंग करतो, काम करतो आणि मग घरी जातो. पिऊला आणि आरवीला मी खूप मिस केलं. आता घरी जाऊन मस्त दोघांना भेटणार, तर खूप मजा येणार. मी आता लँड झालो कोलंबसमध्ये. रात्रीचे 11 वाजलेले आहे आणि 2 तास कोलंबस पुढे असल्यामुळे खूप असं थकायला होतं इकडे. रात्रीचे 11 वाजलेले. आता घरी जाईल आणि मग झोपेल. आणि उद्या फ्रायडे आहे, सो परत 8 वाजता ऑफिस आहे. नेक्स्ट वीकला आम्ही अजून एक ट्रिप प्लॅन करतोय. सो स्टे ट्यून राहा. आम्ही सांगू तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहे नेक्स्ट वीकला. बाय, गुड नाईट अँड थँक्यू. व्लॉग आतापर्यंत बघितल्याबद्दल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे लोक व्लॉग बघतात पण सबस्क्राईब नाही केलं अजून. सो प्लीज 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 सबस्क्राईब करा. त्याच्याने आम्हाला खूप मदत होते. थँक्यू. बाय, गुड नाईट.